नमस्कार. वादसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वादसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक छोटेखानी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न हा साम टीव्हीच्या माध्यमातून असतो. दीर्घकालीन खूप चर्चा चर्वण न करता दोन मुद्दे मुळात समजावून घेणं आणि त्यातून विषय समजावून घेणं हा उद्देश, आणि त्यासाठीच म्हणून ही छोटेखानी चर्चा. नेहमीप्रमाणे आजही दोन मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. एक आहेत अभिजित सपकाळ, जे तंत्रज्ञ आहेत, जे आपल्याला मुख्यतः माहिती सांगतील की जे EVM बद्दलचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यात कितपत तथ्य आहे आणि जर हॅकिंग होणार असेल तर ती कशा पद्धतीने होऊ शकते. हेमंत देसाई सर आपल्याबरोबर आहेत, मुख्यतः निवडणूक आणि या अनुषंगानं आणि जे आरोप राजकीय पातळीवर केले जातात त्याचं विश्लेषण करण्यासाठी म्हणून ज्येष्ठ पत्रकार म्हणून स्वतः हेमंत देसाई सर आपल्याबरोबर असतील. आज जी आपण चर्चा करणार आहोत या चर्चेमध्ये हॅकिंग संदर्भातला जो आरोप केला जातोय, व्हीव्हीपॅट जे आहे, व्हीव्हीपॅटची मोजणी ही 50% तरी करायला परवानगी द्यावी अशा स्वरूपाची जी एक मागणी केली जाते आणि त्यासाठी म्हणून विरोधक एकत्र आला आहे, तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे आणि तिथून परवानगी मिळावी या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. या अनुषंगानं मुख्यतः आपण चर्चा करणार आहोत आणि हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी सुरुवातीला अभिजित सपकाळ यांच्याकडे जातो. अभिजित सपकाळजी, EVM हॅक होतं किंवा जे बटन दाबलं जातं आहे त्यापेक्षा दुसरी पावती येते अशा स्वरूपाचे आरोप जे आहेत ते केले जात आहेत. कसं बघताय या आरोपांकडे, कितपत तथ्य या आरोपांमध्ये? विषय फक्त आरोपाचा नाही आहे. बघा, भारताला लोकशाही हा सगळ्यात सर्वोपरी आहे. भारत हा लोकशाहीवर प्रेम करणारा देश आहे आणि या लोकसंख्येची एक म्हणजे जितक्या भारतीय त्यात फार मोठी लोकसंख्या ह्या मताची आहे किंवा त्यांना एक भीती आहे की EVM हॅक होऊ शकतात की नाही. ती गोष्ट तुम्हाला ॲप्रिशिएट करावं लागेल की इतक्या मोठ्या लोकसंख्येची भीती ही ॲड्रेस करावं लागेल. आता तुम्ही म्हटलं की बा टेक्निकली हे पॉसिबल आहे की नाही, तर बिलकुल टेक्निकली मी स्वतः एक इंजिनियर म्हणून सांगतो की टेक्निकली माझं व्यक्तिगत मत आहे की टेक्निकली आपण EVM हॅक करू शकतो. आता त्याच्या पद्धती काय असू शकतात, काय काय हे राहू शकतात, तर माझं असं ओपिनियन आहे की मी ते मानत नाही की बा एखाद्या टॉवर बिवर करून हा हॅक होऊ शकतो. पण येस, EVMला तुम्ही जेव्हा ह्या रिसेट व्हायला जातात तेव्हा तुम्ही त्याला एक प्रीसेट अल्गोरिदम लावू शकता की इतक्या मतांनंतर इतक्या मतांनंतर हे अल्गोरिदम असं काम करेल. त्याच्यामुळे एक इंजिनियर, एक तंत्रज्ञ म्हणून, एक काँग्रेसी म्हणून पण सुद्धा आणि या देशाचा नागरिक म्हणून सुद्धा मी तुम्हाला हे ताकदीने सांगू शकतो की ही शंका याच्यात दम आहे. EVM हॅक होऊ शकतो असं आमचं ओपिनियन आहे. अगदी विरोधकांच्याच पक्षातले तुम्ही आहात आणि त्यातून मुळात आरोपाचं समर्थन जे आहे ते तुम्ही करताना पाहायला मिळतं. मी हेमंत देसाई सरांकडे जातो. हेमंत देसाई सर, अचानकपणे विरोधक पुन्हा एकदा एकवटतात. पहिल्या फेजचं मतदान होतं आणि त्यानंतर एक आरोळी, एक आरोप हा समोर येताना पाहायला मिळतो. 50% तरी व्हीव्हीपॅटमधून मतमोजणी झाली पाहिजे. या मागणीकडे तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं की या मागणीमध्ये आक्षेपार्ह अशा प्रकारचं काहीही गोष्ट नाही. एक तर आपचा जे आमदार आहेत सौरभ, त्यांनी कशा प्रकारे हॅकिंग करता येतं हे दाखवलेलं होतं. त्यावेळी निवडणूक आयोगाने सांगितलं की हे मशीन जे आहे ते तुम्ही आणलेलं आहे, निवडणूक आयोगाच्या मशीनमध्ये असं होऊ शकत नाही. आणि निवडणूक आयोगाची जी मशीन्स आहेत, EVMs आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही हे डेमॉन्स्ट्रेशन करू शकत नाही. मग ते जर तसं डेमॉन्स्ट्रेशन करता येत नसेल तर आपल्यालाच मशीन आणायला लागेल. त्या पद्धतीने आपणे आणलं. मध्यंतरी परदेशामध्ये जिथे कपिल सिब्बल सुद्धा हजर होते तिथे सुद्धा अशा प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवण्यात आलं. त्यानंतर त्याच्याबद्दल आरोप झाले. अशा प्रकारचा कुठलाही आरोप झाला तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असा सामना आपल्याकडे रंगत असतो. म्हणजे काँग्रेस असं म्हणतं की सुब्रमण्यम स्वामींनीच किंवा तुमचे जे नरसेराव आहेत त्यांनी पुस्तकं लिहून अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत. आणि असं भारतीय जनता पक्ष म्हणतं की तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा तुम्ही काही बोलत नाही आणि तुम्ही हारता तेव्हा तुम्ही बोंब मारता. माझ्या मते याच्या पलीकडे ही चर्चा गेली पाहिजे. आता भारतामध्ये काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्याच्याशिवाय अनेक पक्षांची जर अशी भावना असेल की याच्यामध्ये टॅम्परिंग करता येतं, हॅक करता येतं, तर ती शंका ॲड्रेस करायला निवडणूक आयोगाला हरकत नाही. पण निवडणूक आयोगाने सुद्धा आता याच्या संबंधी थोडंसं बचावात्मक पवित्रा घेतलाय. म्हणजे अगोदर जे रॅन्डम सॅम्पलिंग होतं ते वाढवलेलं आहे आता. म्हणजे आता 5% निवडणूक आयोग आलेला आहे.
काँग्रेसचं म्हणणं आहे की 50%पर्यंत. माझ्या मते याच्यामध्ये काहीतरी मध्यम मार्ग निघाला पाहिजे. हा मध्यम मार्ग निघाला नाही तर निवडणूक आयोग असं म्हणते की 5-6 दिवस रिझल्ट यायला लागते. पण 5-6 आता प्रश्न असा आहे की 5-6 दिवस लागले तरी चालेल. 6 दिवसानंतर जर निशंक मनाने विरोधी पक्षांचं समाधान होत असेल तर त्याला सुद्धा काय हरकत आहे. मग माझ्या मते 50% पलीकडे थोडंसं 25% झालं तर काय हरकत आहे. त्यामुळे हा अगदी साधारण 3140 कोटी रुपये हेमंत देसाईजी 3140 कोटी रुपये आपण खर्च केले होते 2014च्या निवडणुकीसाठी मध्ये. म्हणून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जो उमेदवारांनी खर्च केला तो आपण गृहीत धरू नकोयात, तो अरबोत करोडोत जाईल. मुळात जर या देशाचे यंदाचे 5000 कोटी रुपये आपण या यंत्रणेवर खर्च करणार असू आणि लोकशाहीसाठी म्हणून ही यंत्रणा राबवत असू तर जी शंका येते त्या शंकेचं निरसन होणं हे गरजेचं आहे. मात्र या अगोदर निवडणूक आयोगानं अपील केलं होतं की तुम्ही या आणि आमचे निवडणूक मशीन जे आहेत, जे EVMs आहेत ते हॅक करून दाखवा. अशा स्वरूपाची प्रक्रिया ही झाली होती. मात्र कोणीच समोर आलं नाही, कोणीच डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं नाही. हाही इतिहास आहे. तुम्हाला आठवत असेल हेमंत देसाईजी, साधारण 2 ते 3 वर्षापूर्वी अशा स्वरूपाची एक अपील निवडणूक आयोगाकडून आली होती. नाही, तुम्ही म्हणता ते खरं आहे. मी विरोधी पक्षाची कुठल्याही प्रकारे बाजू घेत नाहीये. विरोधी पक्षांनी तशा प्रकारचा प्रयत्न करायला पाहिजे होता. परंतु मी असं म्हणतोय आपल्याला की एक उदाहरण सांगतो तुम्हाला की जेव्हा तुम्ही बटन दाबता तेव्हा स्क्रीनवरती जो तुम्ही ज्याला मतदान केलेलं आहे त्याचा जो पुरावा तुम्हाला स्क्रीनवरती दिसायला पाहिजे तो 7 ते 8 सेकंद दिसायला पाहिजे. तो आत्ता जे पहिल्या टप्प्यामध्ये मतदान झालं तो 3 सेकंदच दिसला. म्हणजे लोकांना आमचा पुरावा 3 सेकंदामध्ये आम्हाला बघायला लागला. आता ही त्रुटी आहे की नाही. दुसरी गोष्ट अशी की EVM मशीन्समधला जो बिघाड आहे त्या बिघाडाचं प्रमाण आपल्याला आठवत असेल की उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती होतं. म्हणजे 20-20% ते प्रमाण होतं. ते प्रमाण आता 2% आलेलं आहे. पण तीव्र उन्हामुळे सुद्धा याच्यामध्ये बिघाड होतात. आणि त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये तर असे आरोप झालेले म्हणजे आरोपाबाबतची दखल घ्यायला लागली निवडणूक आयोगाला की ज्या प्रकारे EVM मशीन्स ठेवण्यात आली त्यानंतर स्कूल बसमधनं खाजगी स्कूल बसमधनं 48 तासांनी पाठवण्यात आली. असे अनेक आरोप हेमंत देसाईजी तुम्ही जे म्हणतायत ते निश्चितपणे घोटाळे हे होताना पाहायला मिळत आहेत का, शंका आहे का, तर निश्चितपणे शंका उपस्थित होती आहे. एकीकडे 7 सेकंद व्हीव्हीपॅट मधलं जे मत आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल असं सांगितलं गेलं, 3 मिनिटं गेलं आणि त्यातून शंका उपस्थित झाल्या. मी पुन्हा सपकाळांकडे जातो. सपकाळजी, आत्ता झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला निर्विवाद असं यश मिळालं. त्यावेळेला तुम्ही प्रश्न उपस्थित नाही केला की EVM मध्ये घोटाळा आहे म्हणून. आता ज्यावेळेला पहिल्या फेजमध्ये थोडंसं तुम्हाला अपयश मिळतं की काय अशी भीती तयार झाली म्हणून तुम्ही हा आरोप करताय का? हे मॅटर ऑफ रेकॉर्ड आहे. मी स्वतः म्हणजे पक्ष तर म्हणतोच पण मी स्वतः चॅनलवर होतो ज्या दिवशी हे 3 राज्याचं आम्हाला यश आलं आणि आम्ही ऑफिशियली हे स्टेटमेंट केलं होतं की 3 राज्यात यश आल्यानंतर देखील आमची जी डिमांड आहे की EVM च्या बाबतीत ती 100% आमची तशीच कायम आहे. तशीच आज पहिला फेजमध्ये खास कर जर तुम्ही महाराष्ट्राची गोष्ट केली तर जबरदस्त रिस्पॉन्स विदर्भातून काँग्रेस पक्षाला मिळतोय. हे दिसत असताना देखील आमची डिमांड आहे. नुसतं आमची डिमांड नसून आमच्या प्लेनरी सेशनमध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या आम्ही ठराव पास केला होता EVMच्या बाबतीत. त्याच्यामुळे आमची ही कन्सिस्टंट डिमांड आहे. आणि दुसरी गोष्ट मला इथे आवर्जून म्हटली पाहिजे की आता तुम्ही इंटेन्शन बघा ना की कोणत्या इंटेन्शननी व्हीव्हीपॅट आले की क्रॉस चेक करता आले पाहिजे. आता जर तुम्ही क्रॉस चेकच्या पर्सेंटेजला घेऊन धरून बसले तर मग ते इंटेन्शन किल होऊन राहिलं. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की 100% म्हणजे वर्स्ट कम वर्स्ट 50% हे करायला पाहिजे जेणेकरून जनतेच्या मनात लोकशाहीला धोका असणाऱ्या ज्या काही भीती आहेत त्याचं निर्मूलन होईल. एवढं आमचं डिमांड ही कन्सिस्टंट. चला प्रत्येक मतदारसंघामध्ये 50% जनतेचे. सपकाळजी, चला मान्य करूया की 50% प्रत्येक मतदारसंघामध्ये EVMचे व्हीव्हीपॅट जे आहेत त्याचं मतमोजणी ही झाली पाहिजे. त्यातून शंका निरसन होईल. पण उद्या जर आक्षेप घेतला गेला की नाही पूर्ण मतमोजणी ही आपल्याला जे व्हीव्हीपॅट आहे त्याची केली पाहिजे तर त्या परिस्थितीचं काय? त्या परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणाल का की व्हीव्हीपॅटची पूर्ण मोजणी करा की फक्त EVMची मोजणी करायची त्या परिस्थितीमध्ये?
50% हा बऱ्यापैकी मोठा सॅम्पल साईज होतो आणि जर 50%मध्ये काही गडबडी वाटली तर मग 100%कडे थोडं टक्केवारीकडे वाढवताना गेलं पाहिजे पुढे. कारण की आपलं इंटेन्शन काय, व्हीव्हीपॅट कशासाठी आणले आपण, याच्यासाठी आणले. मग त्याला 5%वर 3%वर लिमिटेड ठेवण्यात काही म्हणजे तो जो उद्देश होता व्हीव्हीपॅट आणायचा तो उद्देश जो आहे तो मारला जातो. अगदी उद्देश मारला जातो. मी हेमंत देसाई सरांकडे जातो. हेमंत देसाईजी, जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून या देशाकडे बघितलं जातं आणि या देशात जर या प्रक्रियेला, याच लोकशाही प्रक्रियेला प्रश्नांकित करण्यात येत असेल तर त्याचे कसे संकेत जातात जागतिक पातळीवर, जे वाद होत आहेत त्यातून कशी प्रतिमा तयार होते या लोकशाहीची, कसं बघता तुम्ही याकडे? नाही, कुठलाही पक्ष असला तरी आपल्या निवडणूक आयोगाचे नाव जे आहे ते जगामध्ये अतिशय चांगलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जर्मनी असेल किंवा नेदरलँड्स असेल, या देशांनी सुद्धा जुन्या सिस्टीमकडे ते गेले होते. जुन्या सिस्टीमकडे का गेले? कारण नव्या सिस्टीममध्ये काही त्रुटी आहेत. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की या ज्या त्रुटी किंवा हे जे गैरप्रकार होण्याची शंका आहे, हे आरोप प्रत्यारोप हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. हे थांबलं तर त्याच्यानंतर खऱ्या निवडणूक सुधारणा आहेत ते EVM मशीन्समध्ये नाही, त्या कॅम्पेन फायनान्सिंगबद्दल आहेत, निवडणूक निधीबद्दलचे आहेत आणि त्याच्यामध्ये जे उमेदवार खर्च करतात त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे. राजकीय पक्षांचे हिशोब जे लोकांपुढे येणं आवश्यक आहे, ते RTI खाली येणं आवश्यक आहे. या ज्या सुधारणा आहेत, पक्षांतर कायदा असेल त्याच्यामध्ये जे काही त्रुटी आहेत ते सगळं बदललं पाहिजे. ती खरी महत्त्वाची निवडणूक सुधारणा आहे आणि त्या दिशेने जायचं असेल आपल्याला तर सर्व विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये याबाबत एकमत झालं पाहिजे. माझ्या मते आता सकपाळ यांनी जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे की आमचा विजय झाला तरी सुद्धा आमची मागणी तीच आहे. भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक हा आरोप करतोय की काँग्रेसचा विजय झाला तर गप्प बसतात, पराभव झाला तर बोंब मारतात. माझ्या मते तसं नाहीये आणि भारतीय जनता पक्षांच्या लक्षात घेतलं पाहिजे की 70 वर्ष 60 वर्ष जो सत्तेवर होता त्या पक्षाच्याही मनात काही शंका असतील तर तो बेजबाबदार पक्ष नाही ना. काँग्रेस तुमचा प्रतिस्पर्धी असला त्याच्या मुद्द्यामध्ये काही तथ्य आहे ना, त्याची दखल घेतली पाहिजे. ते दखल घेण्यात तुम्हाला काय भीती वाटते? तुम्ही जर काही गैरप्रकार करत नसाल तर दखल घ्या आणि पुढचं पाऊल टाका. सत्ताधारी पक्षाने याबाबत पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. अगदी हेमंत देसाईजी जसं म्हटलं की सत्ताधारी पक्षानं पाऊल टाकलं पाहिजे. ज्या राज्यांमध्ये मुळात काँग्रेस सत्तेवर आहे त्या राज्यांमध्ये अशा स्वरूपाचा निर्णय येत्या काळातल्या निवडणुकांमध्ये घ्यावा अशी विनंती सपकाळ तुम्ही करणार का निवडणूक आयोगाला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका तरी या राज्यांमध्ये व्हीव्हीपॅट किंवा EVMचा वापर न करता व्हाव्या असं इनिशिएशन हे तुमच्याकडून होईल का? अशा स्वरूपाचा पुढाकार तुम्ही घ्याल का? साहेब, प्रश्न जिथे पुढाकार घेण्याचा आहे, इनिशिएशनचा आहे, तो सगळ्या स्तरावरून आम्ही करतोय. दुसरी गोष्ट, ज्या राज्यामध्ये आमची सरकार बनली हा जो विषय आहे हा काही स्टेट स्पेसिफिक विषय नाही, हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे एक सेंट्रलाइज्ड निर्णय होईल. त्या आमची पॉलिसी अगदी क्लिअर आहे, काँग्रेस पक्षाची पॉलिसी क्लिअर आहे EVMच्या बाबतीत, आम्हाला काहीही कन्फ्युजन नाही. त्याच्यामुळे हा जो तुमचा प्रश्न आला की बाबा जिथे आम्ही आलो तो प्रश्न सुटत नाही. आमचं सातत्यानं खालपासून वरपर्यंत आमची मागणी एकसारखी आहे. त्या मागणीत नाही, पण एक सुरुवात म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी अशा स्वरूपात प्रक्रिया सुरू व्हावी आणि त्यासाठी जर राज्य सरकारनं तिथल्या निवडणूक आयोगाला विनंती केली की नाही आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विदाऊट EVM करायच्या, पुढाकार घेणार, तुम्ही पुढाकार घेणार. हेमंत देसाईजी, तुम्हाला वाटतं अशा स्वरूपामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर निर्णय घेतला तर निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळू शकते? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला अंतिम अधिकार आहे आणि केंद्रीय आयोगाच्या अखत्यारीतच राज्य निवडणूक आयोग येतो. त्यामुळे स्वतंत्रपणे अशा प्रकारचा निर्णय घेता येणार असं नाही. पण तुम्ही जे मुद्दा मांडलात की तुम्ही का ते पुढाकार घेत राज्य स्तरावरती प्रयत्न करायला काय हरकत नाही. प्रयत्न केलात तर तुम्ही त्याच्याबाबत प्रामाणिक आहात असा मेसेज जाईल, हे बरोबर आहे. अगदी काँग्रेसनं स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ज्या राज्यांमध्ये आपण सत्तेत आहोत त्या राज्यांपासून याची सुरुवात करण्याच्या दृष्टीनं जर पावलं टाकले तर निश्चितपणे काँग्रेस हे या मुद्द्यावर किती ट्रान्सपरंट आहे, किती पारदर्शक आहे हे समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल. लोकशाही ही अत्यंत महत्त्वाची आहे, त्यातली प्रक्रिया महत्त्वाची आहे आणि ही प्रक्रिया जर
प्रश्नांकित होत असेल, त्यावर शंका उपस्थित होत असेल तर त्याचं निरसन हे गरजेचं आहे. आणि म्हणूनच व्हीव्हीपॅट जे जसं सपकाळ म्हणाले की व्हीव्हीपॅट आणलं का, त्यामागचा उद्देश काय, तर या ज्या शंका आहेत त्यांचं निरसन व्हावं. आणि त्याचंच निरसन करण्यासाठी म्हणून जर 50% परवानगी देणं शक्य असेल तर ती मिळाली पाहिजे. आणि म्हणूनच हे राजकीय पक्ष सर्वोच्च न्यायालयात जात आहेत. हे फक्त राजकीय पक्षांपुरताचा प्रश्न नाही आहे, मतदार म्हणून तुमच्या आमच्या समोरचाही प्रश्न आहे की मी जे मत देतोय ते योग्य व्यक्तीला जात आहे किंवा जात नाही. आणि म्हणूनच हा प्रश्न उपस्थित होतोय. आता सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टामध्ये हा चेंडू असेल, सर्वोच्च न्यायालयाला निर्णय द्यायचा आहे. दोघंही मान्यवर हेमंत देसाई सर आणि अभिजित सपकाळजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि तुमची मतं मांडली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पाहत रहा साम टीव्ही.